आज हे महानगरपालिकेने हे गार्डन सुशोभित केलेले आहे। त्याच्या अगोदर जो सेल्फी पॉईंट आहे हा मी केलेला आहे। त्या तिथे जे इन्स्ट्रुमेंट लागलेले आहेत व्यायामशाळेचे त्याचा माझा फंड आहे आणि हे जे सिटिंग व्यवस्था आहे हे माझ्या फंडातनं झालेलं आहे। आणि सेल्फी तर आहेच, प्लस ती खेळणी बिळणी जी लावलेली आहेत हे पण आपण केलेलं आहे। आजूबाजूला जेवढं हे आहे हे फक्त डागडुजी BMCने केली आहे। त्यांना मी BMCला आम्ही पण सांगत होतो की बाबा हे गार्डन जे थोडंसं खराब झालेलं आहे ते करून घ्या, असं नाही की आमचा फॉलोअप नाही, माझा उलट रायटिंगमध्ये पण आहे। याचं क्रेडिट कोणी घ्यावं हे चुकीचं आहे। आज प्रसाद लाड येत आहेत, आशिष शेलार येत आहेत, ठीक आहे येऊ दे, आपलाच मित्र आहे तो, पण हे जे क्रेडिट जे BJP ज्यांचं घेणं चाललं आहे हे ॲक्च्युली चुकीचं आहे आणि हे BMCचं काम आहे, कोणी व्यक्तीने केलेलं नाही आहे। तर BMCचं जे काम आहे हे BMCचं क्रेडिट आहे, त्याला आपण वेगळं वळण लावून की भाजप करतं आहे हे चुकीचं आहे। एवढंच माझं म्हणणं आहे। ओपनिंग होतं आहे, उलट चांगलं आहे। आणि वॉर्ड ऑफिसरनी मोठे साहेबांनी मला बोलवलं गेलं, मला बोलवणं आलं तर, आणि म्हटलं मी येतो ना, भले कोणी कार्यक्रम घेऊन दे ना, कारण जे आम्ही केलेलं आहे ते आम्हाला पण क्रेडिट पाहिजेत ना। आणि मी आलो, आणि असं नाही की बाबा BJPचा कुठचाही कार्यक्रम असो, आपला गार्डनचा कार्यक्रम आहे तो, आणि चेंबूरच्या लोकांसाठी हे मैदान आहे आणि आज ते खुलं होतं आहे, त्यामुळे त्याचं श्रेय मला पण घेतलं पाहिजे। हे जे सगळं जेवढी कामं मोठी मोठी आहेत हे मी केलेली आहेत, याच्यावर फक्त लादी बदललेली आहे, खालचं स्ट्रक्चर माझंच आहे। प्रत्येक गोष्टी लादी बदलली आहेत, माझं काम आहे, त्यामुळे हे श्रेय कोणी दुसऱ्याला जाणार नाही। आज तुम्ही बघताय छानपैकी ही व्यवस्था झालेली आहे आणि महानगरपालिकेने एवढं सुंदर काम केलेलं आहे, त्याचा फायदा नक्की चेंबूरच्या जनतेला होईल। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।